कधी वाटलंच नव्हतं. नेहमी आम्ही भावासारखे राहिलो. खूप त्यांनी मला खूप मदत केली. मी विक्रांतपेक्षा जरी मोठा असलो तरी कधी मला असं वाटलंच नाही कधी की मी मोठा भाऊ आहे किंवा मी मोठा आहे. मी लाईफमध्ये त्यानेच मला जास्त शिकवलं. त्याच्यामुळे 4 लोक जास्त ओळखायला लागली. काही अशा गोष्टी आहेत न सांगण्यासारख्या. या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याने मला खूप जास्त सपोर्ट केला आहे, सख्या भावांपेक्षा जास्त. मला त्रास द्यायला त्याला खूप आवडायचं. मी खूप चिडायचो, त्याला शिवाय द्यायचो, ते त्याला खूप आवडायचं. माझ्या प्रत्येक क्रिकेटच्या मॅचला यायचा, मॅच बघायला. प्रत्येक वेळेला माझ्याशी त्याची भांडणं व्हायची. जिंकलेली जी ट्रॉफी असायची तो नेहमी माझ्याकडे मागायचा. एक 5-6 वर्षापूर्वी इगतपुरीला गेलो होतो तेव्हा पण माझं त्याच्यासोबत भांडण झालं. ट्रॉफी पाहिजे होती, शेवटी त्याने ती भांडून माझ्याकडनं घेतलीच. यावेळेला पण मला बोलला होता की मी जी टुर्नामेंट होतं त्या टुर्नामेंटची ट्रॉफी कुमार मला पाहिजे, जर तू फायनल मॅच जिंकला तर. फायनलला हारलो, पण मी त्याला बोललो होतो की नेक्स्ट टाईमची जी कोणती पण ट्रॉफी असेल ती मी तुला देईन. पण आता खेळायला जाताना तेच वाटतं की विक्रांत येईल, परत बोलेल की मला ट्रॉफी पाहिजे. जी त्याची स्वप्न होती ती नक्की आम्ही पूर्ण करू. देवाला एकच सांगेन की जिथे कुठे असेल विक्रांत त्याला तिथे सुखी ठेव, खुश ठेव. आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आम्हाला लवकरात लवकर विक्रांतला पाठव आमच्याजवळ. कारण आम्हाला सगळ्यांना, घरच्यांना, मित्रांना, सर्वांना त्याची खूप गरज आहे. विक्रांतनी मला भावच मानलेला. आणि लहानपणी माझे आईवडील दोघंही वारले. मी जेव्हा 5वीत होतो तेव्हा माझी आई ऑफ झाली आणि 9वीत असताना माझे वडील वारले. तेव्हापासून मला विक्रांत हाच बघायचा सगळं काय, कुठल्याही गोष्टी. खूप सारे असे कठीण परिस्थिती आणलेत आता आमच्या पुढे, तरी तोच आमची सगळी स्वप्न पूर्ण करणार होता. सगळ्या पोरांची, कोणालाही कधी कमी पडून दिला नाही काही. तर पुढे आमचं कसं जगायचं हे आम्हाला विचार आले. जेव्हापासून आमचे पप्पा वारले, माझा मोठा भाऊ वारला, तेव्हापासून विक्रांतच आमचा पप्पा बनलेला. तोच आमच्या घरादारावर लक्ष द्यायचा. त्याने कधी आम्हाला पप्पाची आठवण येऊन दिली नाही. मूर्ती लहान होता पण कीर्तीने खूप महान होता. बाळूबद्दल मला असं सांगायचं आहे की बाळू आमचा खूप चांगला मुलगा होता. आम्हाला खूप सपोर्ट करायचा. आम्हाला जाता केव्हाही वेळ आली तर तो आम्हाला सपोर्ट करायचा. खूप चांगला मुलगा आमचा गेला आहे. काय सांगू त्याच्याबद्दल.
असं काही प्रॉब्लेम झाला तरी दादाकडेच बघायचो, दादाच्या चेहऱ्याकडे. आणि अभिमान वाटतो आम्हाला की तो खरंच आमचा आज नाही आहे, पण कुठे ना कुठे असं सगळेच मिस करतो आम्ही त्याला. बाळू आम्हाला खूप या गावातील लहान थोराला तो आधार होता असं माझ्या तरी मनाला वाटतं. आणि बाळू आमच्या शाखेच्या माध्यमातून आम्हाला खूप सपोर्ट करत होता आणि आमचा तो जीव की प्राण होता. बाळूबद्दल काय बोलायचं, मित्र नाही तो भाऊ होता. भाऊ बारका होता माझ्यापेक्षा, दादा बोलायचं मला. असं वाटतं अजूनसुद्धा आवाज देईल मला, कधी कुठूनही बाळू प्लीज मला आवाज दे. तो एक माणूस होता ज्याच्यामुळे बाळू असा आवाज जरी दिला ना तरी आपलं घर आहे बाबा, हां हे घर ते बाळूचं आहे, माझं आहे, माझ्या मित्राचं आहे, कधीही बोलू शकत होतो. माझं एक स्वप्न होतं त्याच्याबद्दल, त्याच्याबरोबर आमचं घर रिडेव्हलपमेंटला जाण्याचं. पण आजसुद्धा जरी सोसायटी झाली, जरी काही जरी झालं तरी मी बाळूचंच नाव लावणार, हा माझा शब्द आहे. बाळू, आय रिअली मिस यू. तू जिथे कुठे असशील तिथे खुश राहा, खूप समाधानी आहे. विक्रांत बाळकृष्ण केणे या जगात सांगावं तेवढं कमीच आहे. आमचा जिवलग मित्र, मित्रांवर प्रेम करणारा असा व्यक्तिमत्व. कधी त्या चेहऱ्यावर दुःख असं आम्ही बघितलं नव्हतं. आणि जेव्हा तो गेला तेव्हासुद्धा हसतच गेला. इव्हन आम्हाला डॉक्टरसुद्धा तेच सांगितलं का हा जातानासुद्धा हसतच गेला आहे, आनंदातच गेला आहे. आणि जेव्हा जेव्हा आमच्यासोबत असायचं तेव्हा आम्हीसुद्धा दुःखी नसायचो, असायचं तेव्हा आम्हाला हसवतच असायचा. तर त्याचा क्रिकेट त्याला काही एवढं आवडायचं नाही, पण मी क्रिकेट खेळतो म्हणून तो माझा आवर्जून प्रत्येक मॅच बघायला यायचा. आणि माझा संघ हा माझ्या मुलीच्या नावाने म्हणजे परी 11 या नावाने खेळायचा, त्यामुळे तो आवर्जून प्रत्येक मॅच बघायला उपस्थित असायचा. आणि जेव्हा मी फायनल मारायचो किंवा ट्रॉफी भेटायची तेव्हा माझ्या मागे हट्ट करायचा का मला ट्रॉफी दे, मला ट्रॉफी दे, माझ्या घरी ट्रॉफी नाही आहे. तर तेव्हा मी त्याला नाही बोलायचो का मेहनत आम्ही करतो आणि तुला कशाला ट्रॉफी देऊ. तर त्याच्यावर मला तो भरपूर म्हणजे नाराज व्हायचा माझ्यावर तो. आणि आता तो नाही आहे तर त्याच्या नावाने मी संघ तयार केला, विक्रांत केणे प्रतिष्ठान. तर पहिल्याच एंट्रीला आम्हाला पहिला यश मिळालं, ती ट्रॉफीसुद्धा मी त्यालाच दिली. त्याची इच्छा असायची का मी जी टुर्नामेंट ट्रॉफी मारणार ती त्याला मी द्यावी. त्याच्या बंगल्यापासून आमची चाळ भरपूर लांब आहे, पण त्याला गरज नव्हती दुसऱ्यांच्या फाटकात पाय टाकायची. पण तरी तो रात्री 3 वाजता 4 वाजता यायचा. का तर विचारायला सगळ्यांना नंबर द्यायचा, ताई दादा कधीही काहीही असं वाटलं प्लीज फोन करा. सगळ्यांना ओरडायचा बाहेरची लाईट लावा प्लीज. त्याला काही गरज होती का दुसऱ्यांचा एवढा विचार करायचा? काही गरज नाही, पण तो यायचा. गावात तो सगळ्यांचा विचार करायचा, स्वतःबद्दल कमी पण दुसऱ्यांबद्दल जास्त विचार करायचा. बाळूबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत त्याने आम्हाला एवढी मदत केली नाही हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. कारण तो एक
मनमिळाऊ स्वभावाचा आणि कार्य करणारा फार मोठा महापुरुष होणार होता असं आमच्या मनात वाटतं. विक्रांत केने माझा धीर आहे, म्हणजे छोटा धीर आहे, पण कधी धीरासारखा म्हणजे मित्रासारखाच वागला आहे. म्हणजे ते कधी त्याला विसरू शकत नाही, मनातून कधी आमच्या जाणार नाही. माझी फारशी तर ओळख नव्हती, पण एवढी ओळख होती ना की ती 10वी नंतर जी वाढत गेली, जी आम्हाला कॉलेजमध्ये काही असेल तर तो बोलायचा. जेवढ्या घरच्यांनी सपोर्ट नाही केलं तेवढं त्यांनी सपोर्ट केलं. तो फक्त बोलायचा की तू कर, तुझ्याकडून जेवढं होतं तेवढं कर, तुझ्या घरच्यांनी नाही केलं तर मी करेल तुझ्यासाठी, तू फक्त तुझे पाऊल उचलत जा. काही असेल कुठल्या एकदम बोलायला गेलो तर तो एकदम मोटिवेशनल होता की त्याच्याशिवाय आम्ही काहीच नव्हतो करू शकत. अक्षरशः बोलायला गेलो तर तो देव माणूस होता. वर काही सण असेल, आता आयरेगावात दहीहंडी असा कुठलाही सण नाही की जो साजरा होत नाही. दहीहंडी, गणपती, नवरात्र, हा कोणी पाऊल घेऊया ना घेऊ, पण तो पहिलेच बोलायचा की तुमच्याकडून नसेल जमत तर टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी करत राहील. फक्त ही परंपरा आपल्याला चालू ठेवायची, आपल्याला नाव खाली करायचं नाहीये, फक्त त्याच्याच नावासाठी आपल्याला आतापर्यंत करत जायचंय बस. माझे वडील वारले तरी तेव्हा पण खूप सपोर्ट केला, किंवा असं कधी वाटलं नाही माझे वडील वारले तरी मला विक्रांत खूप साथ म्हणजे एक वडिलाप्रमाणे खूप लक्ष देऊन असायचा, किंवा माझ्या घरी सगळ्या गोष्टीसाठी. हे 4 शब्द जरी कधी उच्चारले ना की फक्त एवढंच की असं वाटतच नाही की तो आज आपल्यात नाही आहे. प्रत्येक वेळी तो कधी भेटू दे, कधी समोर दिसला ना तेव्हा तो एक स्माईल द्यायचा ना की त्या स्माईलने फक्त असं वाटायचं की बस, फक्त त्याची स्माईल अशी असायची ना की असं नेहमी वाटायचं की तो आपल्याबरोबर आहे. कधी पण त्याला फोन करा की बाळूदादा असं आहे, बाळूदादा, तो प्रत्येक वेळी नेहमी माझ्या एक म्हणजे जरी सख्खा भाऊ नसला ना तरी तो मला सख्ख्या भावापेक्षा कधीच कमी नव्हता. तू जरी आमच्यात नसलास ना तरी आम्ही कधी तुझं नाव खाली पडेल असं कधी म्हणजे कधी वागणार नाही. आणि पहिली गोष्ट ही की तू आमच्यात असो किंवा आज नाही आहे पण आम्ही नेहमी तू आमच्यामध्ये आहेस राहणार आहेस आणि तू कायम आणि कायम आमच्यामध्ये राहणार आहे. नमस्कार, मी जयश्री तुषार हरड. मी राहायला ठाण्याला आहे. विक्रांतची आणि माझी अशी समोरासमोर भेट कधी झाली नव्हती. माझा कार्यक्रम होता डोंबिवली ईस्टला. तेव्हा विक्रांत 4 जानेवारीला तेव्हा विक्रांत तिथे आला होता. विशाखा पण होती तिथे. मी काय त्याला भेटली नव्हती, पण जेव्हा माझी लास्टची ट्रेन मिस झाली होती ठाण्याला जायला तेव्हा मी ओला बुक करत होती आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ओला बुक होत नव्हती. तर तिथे बघितलं त्याने मी टेन्शनमध्ये आणि कोणी नव्हतं माझ्याबरोबर. माझा ग्रुप पण गेलेला होता, कल्याण साईडचा होता, कोणीच नव्हतं बरोबर. तेव्हा त्याने विक्रांतने मला FBला रिक्वेस्ट पाठवून मेसेज केला होता की तुमचा काही प्रॉब्लेम झाला आहे का. तर मी त्याला सांगितलं की असं प्रॉब्लेम झाला आहे माझा. तेव्हा त्याने विचारलं आम्ही काही हेल्प करू का, आम्ही सोडू का. तर म्हटलं गरज नाही आहे, तोपर्यंत माझी ओला बुक झाली होती. त्याच्यानंतर
त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्याच्या मनात एकच असायचं की जो आपल्याशी चांगला आहे तो आपल्याला चांगला आहे, जो आपल्याशी वाईट आहे तो आपल्याला वाईट आहे. त्याचा स्वभाव म्हणजे एकदम साधा होता, सॉफ्ट होता एकदम. दरवेळी कुठे पण जायचं असेल तर कधी पण मला फोन करायचा, चल आपल्याला जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. आणि घरच्यांवरती पण घरच्यांचा पण त्याच्यावरती खूप विश्वास होता आणि त्याच्या घरच्यांचा पण माझ्यावरती खूप विश्वास होता. आम्ही दोघंजणं एकत्र असलो तर त्याच्या घरच्यांना पण कधीच काय वाटायचं नाही किंवा माझ्या घरच्यांना पण कधीच त्याला वाटायचं नाही. त्याची जागा ही माझ्या मनामध्ये कधीच ही निघून देणार नाही मी. त्याच्यासाठी जे काय माझ्याकडून मदत होईल ते मी त्याच्यासाठी करेल व त्याच्या घरच्यांची काळजी, पुढे काय होणारं, त्याच्या मित्रपरिवार सगळ्यांसाठी मी पुढे उभा राहीन आणि त्याची कुठेही कमी कोणाला भासून देणार नाही. म्हणजे तो विक्रांत असा मुलगा होता बालुकेने का मला तो बलमा नावाने हाक मारायचा, पण बलमा त्यांनीच नाव माझं हे केलं. पण आज तोच नाही आहे बलमा बोलायला, पण खूप आम्ही मस्ती करतो. आमच्या टेकडीवर यायचा, माझ्या घरी यायचा, खूप इकडे तिकडे आम्ही फिरायचो. अचानक एक दिवशी मला कोणीतरी बोललं, हा बघ विक्रांत आणि ती ज्योती आणि हा ना पाचगणीला शिकायला आहे. मला इतका आनंद झाला ना की खरंच आमच्या गावातला मुलगा आणि बाहेर शिकायला आहे आणि तो पण इंग्लिश मिडियममध्ये. कारण तेव्हा मराठी मीडियम आणि आमचं तर शिक्षण म्युन्सिपाल्टी शाळेतच झालेलं आणि आमच्या गावातला मुलगा इंग्लिश मिडियममध्ये पाचगणीला शिकतो आहे. आणि त्याला मी तेव्हा अक्षरशः हाफ पॅन्ट आणि बनियनवर बघितलेलं. म्हणजे याचा अर्थ तो माझ्यासमोरच मोठा झाला. असं होता एक दिवशी दवाखान्यात माझ्याकडे एक बाई आली, माझी पेशंटच होती. ते म्हणाली, विक्रांत आमच्यासाठी इतका चांगला होता. आमच्या आता रूम्स आहेत, चाळी आहेत आणि त्या बांधण्यासाठी तो आम्हाला मदत करणार होता. आणि त्याने एवढंसुद्धा सांगितलेलं की मला इथले सगळे कायापालट करायचे आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना खूप पुढे न्यायचं आहे, मदत करायची आहे आणि तुम्ही पैशाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही जसे जमतील तसे पैसे द्या, पण मी तुमची चाळीतली रूम तुम्हाला फ्लॅटमध्ये बांधून देईन. बेसिकली मी मॅरेथॉन रनर आहे. त्या दिवशी विक्रांत गेल्यानंतर 15 दिवसातच माझी मॅरेथॉन होती. विक्रांतला श्रद्धांजली द्यायची. म्हटलं आपण काहीतरी करूया त्याच्यासाठी. आणि ही मॅरेथॉन जिंकेन असं वाटलं नव्हतं, खूप टफ होती तशी. मी विचार केला, विक्रांत जर मी मॅरेथॉन जिंकले ना तर तुला मी नक्कीच श्रद्धांजली वाहीन. आणि खरंच माझा तिथे दुसरा नंबर लागला. JNM मॅरेथॉन होती, अपस्टाऊन होते, खूप टफ होती आणि त्याच्यात माझा दुसरा नंबर मिळवला मी. आणि माझी खूप इच्छा होती की विक्रांतला श्रद्धांजली व्हायची आणि मग मी माझा मेडल त्याला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. विक्रांत होताच तसा, आठवणच होते त्याची. कधीतरी दिसला तर आता बोलल्याशिवाय जाणारच नाही पुढे आणि त्याच्यामुळे आता कोण बोलेल ना आत्या असं वाटतं. आणि त्याची आठवण तर येतच राहील. विक्रांत, वी मिस यू अ लॉट. खरंच तू खूप वेगळा होतास, सगळ्यांचाच लाडका होतास आणि तुझा इतका मित्रपरिवार, इतका प्रेम करणारा तुझ्यावरती. तू पण तसाच होतास, जीवाला जीव देणारा. तुझी खूप आठवण येत राहील विक्रांत. माझ्या मागच्या बड्डेला विक्रांतने एक पोस्ट टाकलेली, मरण जरी आलं तर ते 80त असावं. इच्छा एकच माझी की मी तुझ्या मितीत असावं. आणि ते आज माझ्यासोबत घडलं आहे. जेव्हा त्याच्यासोबत असं झाला तेव्हा मीच होतो घरी. आणि आम्ही जेव्हा खाली गेलो, विक्रांतला जेव्हा असं झालं तेव्हा माझ्या मितीतच होता विक्रांतसोबत मीच होतो. मीच उचललं विक्रांतला. खूप नंतर मी ती पोस्ट वाचली, माझ्या मागच्या वर्षानंतर ती पोस्ट वरती आली FBवर. बालू, तुझी खूप आठवण येते. असं वाटतच नाही आहे तू आम्हाला सोडून गेलं आहे. अजूनही असं वाटतंय तू इकडून तिकडून येशील आम्हाला आवाज द्यायला, आमची मस्ती करायला. बालू, तू आम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी वचन दिले होते ना की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आयुष्यात किती जरी संकट आली तरी मी तुमच्यासाठी धावून येईन. मग तू असा अर्धेवर आमची साथ सोडून का गेला? आता कोणाच्या आशेवर सोडून गेला आम्हाला? कोणाची आशा करू आम्ही आता? कोण धावेल आमच्या मदतीला? आमचे बड्डेज कोण साजरे करेल? कोण आम्हाला सरप्राईज देईल? आमचे बड्डे असले की तुला खूप आशा असायची ना रे, खूप सरप्राईज द्यायचं ना तू आम्हाला. रात्री उठवायचं ना, आम्ही लवकर झोपायचो. तर आता कोणाची अपेक्षा करू आम्ही?
खूप एकटं पडलं रे आम्ही तुझ्याशिवाय. तू नाही तर काहीच नाही. नेहमी बोलायचं ना ज्योतिताई तू माझं राईट हँड आहेस. मग आता राईट हँडलाच सोडून गेलं तू. आईला आपल्या खूप बरं नसतं. तिच्यासाठी तू खूप धावपळ करायचा, खूप मेहनत घ्यायचा, दिवस तिच्यासाठी दवाखान्यात जागायचा. तुला माहिती आहे का आता आपल्या आईचे स्टेरॉइड पण बरोबर होत चाललं आहे. तिची बॉडी रिकव्हरी व्हायला लागली आहे. तू असतं तर किती तुला ऐकून बरं वाटलं असतं. बोललंच ना रे माझं वरचं मला नीट करा, एकदम सजवा. तुझं मला पण रेडी झालं आहे रे. आता तरी ये राहायला घरी. कोण राहील तुझ्या माळ्यावर? आमची लग्न करायची तुला खूप हौस होती ना. जर आता आमचे लग्न जमली तर कोण मज्जा करेल? कोण राहावेल सगळं करायला? कोण बोलेल आईला असं करायचं तसं करायचं? कोण पुढाकार घेईल आता? तुझं प्रॉमिस तू का तोडलास? प्रॉमिस केले होते ना तू आम्हाला कधीच आमची साथ सोडणार नाही. असं अर्ध्यावर आमची साथ सोडून का गेला तू? तुझ्या बड्डेची आम्ही खूप जोरदार तयारी केली आहे. आम्ही सगळ्या स्कूल्समध्ये पॅड तुझ्या नावाने, बुक्स, आश्रममध्ये दान हे करणारच आहोत. पण तू असतं तर ह्या गोष्टी करायला खूप बरं वाटलं असतं. पण तू नाही तरी ह्या गोष्टी करायला आमचे हात खूप थरथरत आहेत. पण तरी आम्ही तुझ्या नावाने हे सगळं करतो आहे. बालू आज तुझा बड्डे आहे. ह्या 2 लाईनी तुझ्यासाठी मी बोलते. भाऊ असावा तुझ्यासारखा, कधी भांडणारा, कधी प्रेम देणारा. भाऊ असावा तुझ्यासारखा, कधी वाट दाखवणारा, कधी वाटेवरून चालवणारा. आजचा दिवस आहे तुझ्या जन्माचा, सर्वांना आनंदी आणि सुख देणारा. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू माय स्वीट ब्रो. बालू आज तुझ्या बड्डेच्या दिवशी मी ही शपथ घेते की आजपासून आम्ही कोणीच रडणार नाही आणि कोणाला रडूही देणार नाही. फक्त आम्ही तुझं नाव पुढे नेऊ आणि इतकं मोठं करू की लोक पण विचार करतील की खरंच बालू द ब्रँड